नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची चर्चा होणार आहे टमाट्याच्या प्लॉटवर, म्हणजे की टमाट्याचे पीक जे आहे ते त्याच्यावर चर्चा होणार आहे। कारण की टमाट्याचं जे पीक आहे ते तुम्ही थंबनेलवर बघून आलीच असन, समजा बघून तुम्हाला माहीतच असेल की आजची चर्चा जी आहे टमाट्याच्या पिकावर आहे। उन्हाळ्यामध्ये टमाट्याचं पीक जमतंय का नाही आपण आता इथं बघणार आहे। मित्रांनो, अडचण तर तुम्हाला काहीच कुठपर्यंत येणार नाही माहिती आहे का? जोपर्यंत तुमचं टमाट्याला टमाटे येत नाही आणि तोपर्यंत त्याला टमाटे येऊन तुम्हाला इथं पाणी जास्त द्यायला लागेल, तर तुम्हाला पाणी कमी पडन अशा कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकता तुम्ही की तुम्हाला पाणी कमी लागून तुमच्या टमाट्याच्या पिकाला आणि तुमचं टमाट्याचं पीक आहे ते तुम्हाला हाय लेवलवर इथं भेटू शकते। तर मग मित्रांनो, काय तुम्ही इथं करू शकता? मित्रांनो, तुम्ही ड्रिप इरिगेशन करू शकता आणि जर तुम्हाला जास्त जर का फायदा याच्यामध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही याला स्टेकिंग पण करू शकता। मित्रांनो, याच्या 4-2 गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला परवडत नाही मित्रांनो। ते 2-3 गोष्टी मी तुम्हाला इथे सांगत आहे। पहिली स्टेकिंग करावं लागते, त्यासाठी तार लागतो, त्यासाठी तुम्हाला बांबू लागतात, बांबूसाठी पैशासाठी मग तुम्हाला ते करावं लागते। इतक्या सगळ्या गोष्टी जर करून तुम्हाला जर का उत्पन्न चांगलं भेटलं तर त्याच्यात लगे सोन्यावर सुहागा अशी गोष्ट होऊन जाते। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय काय गोष्टी इथं करणं गरजेचे असतात। तर मित्रांनो, तुम्ही जे होई तोपर्यंत जर का टमाटो लागवड करत असाल, विचार करून राहिले की आता आपल्याला टमाटो लागवड करायची आहे, तर मग आता उन्हाळा पण चालू झालेला आहे, म्हणजे की मार्च महिना, आता पुढचा महिना मार्चचे 10-12 दिवसात आता मार्च महिना आपण चालू होणार आहे। तर मित्रांनो, आजचा जो दिवस आहे तो आता खूप सारी इथं ऊन तपून राहिलेला आहे आणि ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथं पाण्याचं जरा वातावरण आपल्याला दिसून येत आहे, जेणेकरून इथं पाणी जरा जास्त पडणार आहे। तर पाणी पडतो का नाही याची काही गॅरंटी नाही आहे, पण पडू शकतो असं हवामान अंदाज सांगते। तर मग मित्रांनो, आपल्याला पाणी कमी लागावं याच्यासाठी आपण 2-3 पर्याय काय करू शकतो। मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की आता तुम्ही नेटाची जाळी बघितली असेल, ही जी नेटाची जाळी दिसते तुम्हाला, ही मित्रांनो जे उष्णता असते ती नेटमध्ये कमी पडते। याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये डायरेक्ट 10-15% उन्हाचे प्रादुर्भाव कमी पडतो, म्हणजे की तुमचं तिथं जमीन जी आहे ती वाळणे इथं कमी होते। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही बेड करून पण टोमॅटो लागवड करू शकता। पण मग आता योग्य निर्णय काय असतो मित्रांनो टोमॅटो लागवड करायचा? तर मित्रांनो, सगळे म्हणतात की तुम्ही टमाट्याचं जे अंतर असते ते जरा वाढवा। मित्रांनो, याच्यात तुम्हाला एक फायदा मिळतो की तुमचे जे किडे असतात, थ्रिप्स असतात, ते की उन्हाळ्यामध्ये इथं जास्त करून झाडं-झुडपं नसतात। झाडं-झुडपं म्हणायचा अर्थ असा आहे की जास्त करून पिकं कोणी लावत नाही, कोणाला पाणी जास्त असते आणि कोणाला कमी असते। तर मग मित्रांनो, फार कमी इथं लागवड केली जाते, तर मग किड्यांचा प्रादुर्भाव इथं आपल्या शेतावर जरा जास्त होऊ शकतो। ब्लॅक थ्रिप्स असेल नाही तर मग पांढरी माशी असेल, ही तलेच गद्याच्या पोटची माशी आहे। तुम्हाला सांगतो की ही जर माशी आपल्या प्लॉटवर जर का अटॅक झाला तर आपल्या प्लॉटला कोणीही वाचू शकत नाही आहे। याच्यावर इतका भयानक आहे ना की तुमच्या प्लॉटमध्ये जर ती पांढरी माशी आली तर तुमच्या प्लॉटचा धिंगाणा होऊन जाईल डायरेक्ट, इतका व्हायरस तुमच्या प्लॉटवर येतो। तर मग आता याच्यापासून वाचायसाठी आपण काय करू शकतो मित्रांनो, तुम्ही तुमच्या प्लॉटवर काय करू शकता माहिती आहे का? तुमच्या झाडाचं जे अंतर आहे ते तुम्ही वाढू शकता, अंतर जास्त करा। मित्रांनो, तुमचं जे झाड आहे तुम्ही मागच्या वर्षी कोणती व्हॅरायटी निवडली होती आणि ह्या वर्षी तुम्ही कोणती व्हॅरायटी निवडली आहे त्याचा जरा जास्त अभ्यास करा। कारण की मित्रांनो, झाड जितकं मोठं होतं त्याला जितका जर स्पेस भेटला, त्याला 5-6 फांद्या जर का आल्या तर तुमचं उत्पन्न तिथं डबलनं भेटू शकते तुम्हाला। जवळजवळ झाडं लावण्याचा अर्थ असा नाही की जास्त उत्पन्न भेटतं। मित्रांनो, जास्त उत्पन्न भेटायसाठी तुम्हाला अंतर कमी करावं लागेल, म्हणजे की तुम्हाला तुमच्या शेतातलं जे झाडाची संख्या आहे ती तुम्हाला कमी करावं लागेल। तर मग आता त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तुम्हाला जर का अनुभव बघायचा असेल तर तुम्ही काय करा, 2-3 बेड समजा जर का तुम्ही मल्चिंग जर ड्रिप इरिगेशन जर का केलं, समजा तुम्ही आता बेड करून मल्चिंग केली तर तुमचा पाण्याचा खर्च डायरेक्ट अर्धा पूर्ण होऊन जातो। जितकं तुम्हाला पाणी लागणार आहे त्याच्यापेक्षा अर्ध्याच्या अर्ध पाणी लागतं मित्रांनो, आणि इतकं लवकर ओलं होते ना ड्रिपनं की सांगता येत नाही। मित्रांनो, काय करायचं माहिती आहे का? तुमचं समजा आता हा बेड आहे, तर हा बेडच्या मधात तुम्हाला झाडं लावायचे, दोन नळ्या टाकायच्यात, तुमचा खर्च पूर्ण होऊन अर्धा होऊन जातो डायरेक्ट। तर काय करायचं, तुम्ही आता समजा तुमच्या बेडला पाणी सोडलं की ते पाणी इकडे तुमचं दोन्ही पडतंय। आता असं आहे, मधात आपलं झाड आहे, दोन्ही आपलं नळ्या आहे, तर दोन्ही पाणी पडतंय, तर मुळे आणि आपल्या झाडाच्या त्या संपूर्ण पांगायला सुरुवात होते आणि संपूर्ण पांगायला सुरुवात होते। तर मग काय होतं मित्रांनो की त्याला अन्न जे आहे ते दोन्ही पण खायला त्याला भेटते, तर मग ते चांगलं वाढतंय। मग झाड चांगलं वाढलं की त्याला वर स्पेस बी मोठा लागतो ना। आपण काय करतो, झाडाजवळ लावतो, मग म्हणतो की आपलं सगळं इथं सिस्टम चुकली, पण मित्रांनो सिस्टम चुकत नसते। खालची जी सिस्टम बरोबर आली, आपली वरची बाई सिस्टम बरोबर यायला पाहिजे, जेणेकरून त्याला स्पेस मोठा राहायला पाहिजेत। मित्रांनो, 5 फुटामध्ये फक्त 2च झाडं लावा,
एक इथं आणि डायरेक्ट 5व्या फुटावर एक एक पहिल्या फुटावर एक लावायचं आणि एक 5व्या फुटावर लावायचं. मित्रांनो तुम्ही हे 2-3 बेडला करून बघा. तुम्ही 2-3 बेडला 120 फुटाचं अंतर करायचं, आपलं मोजून घ्यायचं आणि 120 फुटावर बरोबर तुमचे किती झाडं बसतात, 5-5 फुटाच्या अंतरावर तर तुम्ही तुमचा हिशोब करून 10, 20, 15 झाडं बसतात. तर तुम्ही तुमचं ते बघा. 20 झाडं बसत असतात मित्रांनो, बहुतेक 20 नाही बसणार, 7-8 तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो की याच्यापासून तुम्हाला फायदा आणि नुकसान काय काय होणार आहे. फायदा तुम्हाला असा होतो मित्रांनो, जेणेकरून तुम्ही जर का अंतर जास्त वाढवलं तर तुमच्या ज्या फांद्या आहे, समजा तुमच्या ज्या डिऱ्या असतात त्या तुम्हाला इथं वाढायला स्पेस भेटतो. म्हणजे की तिथं जो झाडाला स्पेस असतो ते प्लॉट मित्रांनो सुरुवातीला चांगला दिसत नाही, लांब लांब लावेल असतं ना, तर ते तुम्हाला चांगलं नाही दिसणार, पण नंतर येणं तुम्हाला उत्पन्न त्याच्यातून जास्त भेटू शकते. ते तुम्हाला 2-3 बेडला करून पाहिजे, जेणेकरून तुमचा फायदा नुकसान तुम्हाला कळून जातो. तर मग मित्रांनो तुम्हाला एकदा जर त्याचा फायदा भेटला तर तुम्ही ते पूर्ण प्लॉटमध्ये करू शकता, आहे की नाही. मग मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला मी तर सगळे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली आहे. तुम्हाला आता स्टेकिंग झाल्यावर काय करायचं माहिती काय, त्याला बांधून घ्यायचं आहे. तर आता स्टेकिंग आपली दम धरणार आहे का त्याच्यावर तुम्हाला सांगतो. स्टेकिंग जर दम धरणार नाही तर बांबू लई कडक आणतात, कोणी कोणी लई मोठाले बांबू आणतात, तर मग ती स्टेकिंग आपली दम धरते. तर मग याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, जास्त उत्पन्न भेटायसाठी आता तुम्हाला मी सांगितलं की स्पेस करा आणि सगळं करा. तर मग मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 वेळेस 2दा नाही तर 3दा स्लरी करून टाकायची आहे. तुमच्या टमाट्याच्या प्लॉटला तुम्हाला जे काय करायचं ते करा तुम्ही, पण ही स्लरी ना ती तयार करून टाका. तुमच्या टमाट्याची क्वालिटी आणि गुणवत्ता एक नंबर राहील. उन्हाळ्याच्या पिकामध्ये सांगतो. तर मग मित्रांनो काय करायचं माहिती का, पहिली जी स्लरी आहे ती काय कशी तयार करायची मित्रांनो, 5 किलो गुळ घ्यायचा. 5 किलो तुम्ही इथं गुळ घ्यायचा ना. गुळ काय काम करते तुम्हाला इथं थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो. तुमचं ते गुळ आहे ते काय काम करते, तुमच्या जमिनीमध्ये उष्णता जर जास्त वाढली तर ते कमी करते. आणि जर का थंडी, आता थंड वातावरण जे आहे, पाणी समजा जर पडला तर थंड वातावरण जास्त होते, तर मग ते उष्णता जरा कमी करते, म्हणजे की गरम करते जमीन आपली. तर मग तुमच्या पिकाला दोन्ही गुण बी फायदा भेटतो, उन्हाळ्यात पण आणि पाणी जर पडला तेव्हा पण. तर मग मित्रांनो तुम्हाला ती 5 किलो गुळ त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे फक्त त्याच्यासाठी. आणि ते म्हणजे की तुमच्या पिकाला जास्त अन्न पुरवठा करण्याचं काम पण गुळ इथं करत असते. तर मित्रांनो हा झाला गुळाचा फायदा. मग मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, डबल आता गुळ टाकला आणि 4-5 लिटर इथं तुम्हाला आता ताक टाकायचं आहे. गाईचा असो, म्हशीचा असो किंवा मग शेळी मेंढी काय सध्या असलं चालते. तुम्हाला याच्यामध्ये 5-6 लिटर ताक टाकून द्यायचं आहे. ताक काय काम करतं मित्रांनो, बुरशीनाशक. ताक आपल्याला बुरशीनाशकचं इथं फायदा करून भेटतंय. आणि मित्रांनो ताकाची लई मोठी गुणवत्ता फायदे पण इथं आहेत, पण आपला व्हिडिओ मोठा होऊ राहिला त्याची गुणवत्ता इथं थोडक्यात मिळते. कोणतीही बुरशी असो त्याच्यामुळे कंट्रोल होते इथं मित्रांनो. तर तुम्ही बघा की ताकामुळे आपल्याला हा पण फायदा इथं भेटतो. त्याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला हळद. हळद किती टाकायची, 100 ते 150 ग्राम इथं हळद टाकायची. आपल्या हळद काय काम करते, हे पण बुरशीनाशकाचे. हे आपल्याला बुरशीजन्य रोगापासून इथं आणि जे आपले मित्र किडा असतात त्यांना प्रोटेक्ट करायचं काम इथं हळद करत असते. तर मित्रांनो तुम्ही तिथं हळद टाकू शकता 100-150 ग्राम. तर मग आता हे सगळं झाल्या गोष्टी. याच्यात हे सगळं टाकलं ना, मग काय टाकायचं, मग डबल गोमूत्र. गोमूत्र तुमचं जे जमिनीतलं जे खाद्यपदार्थ, म्हणजे की जे झोपे जायला गर्भ असतात जमिनीतले, ते जागवण्याचं काम इथं आपला गोमूत्र करत असते. 5-6 लिटर इथं गोमूत्र टाकून द्यायचं. मित्रांनो ताजं शेण 5-6 दिवसाचं असलं चालतंय. ताजं शेण घ्यायचं 10 किलो ताजं शेण घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता शेण काय काम करतंय, तुमच्या जमिनीमध्ये जे झोपी जाईल तुमचे गुणवत्ता कामाचे आपल्या देशासारखे नसतात बरं का, ते कामाचे असतात. त्यांना जागवण्याचं काम हे शेणखत करत असते. तर हे शेण करत असते. तर हे तुम्हाला डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकून द्यायचं नाही. जर तुम्हाला डब्यानं जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण शेण काय करायचं माहिती आहे का, शेण एका पुटलीमध्ये बांधायचे, जेणेकरून एका धुडक्यामध्ये ते शेण बांधायचे. पूर्ण ते धुडक्यामध्ये बांधलं की ते धुडकं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्या पाण्यामध्ये. 10 किलोचं जे गतुडं येते ते 7-8 दिवसात ते पूर्ण होऊन जाते. तर मग मित्रांनो याच्यामध्ये डबल एक ॲड करायची गोष्ट सांगतो तुम्हाला. एक सोन्यासारखी गोष्ट सांगतो. सोन्यासारखी गोष्ट म्हणजे की तुम्हाला तुमच्या पिकाला सोनं पेक्षा पण जास्त किमतीची जी गोष्ट असते ती तुम्हाला इथे मी सांगतोय. तर तुम्ही याच्यामध्ये 2 गोष्टी ॲड करा मित्रांनो, ज्या की लई मोठं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघू शकता की तुमच्या घरात पित्तळाचं काही बी असो, पित्तळ काय काम करतं माहिती का, तुमच्या पाण्याला एक प्रोटेक्ट करतं. जे वाईट ज्या गोष्टी असतात, म्हणजे की वाईट बॅक्टेरिया असतात, त्यांना ते पळवायचं काम जरा जास्त 50-60% तर करत असते. तुमच्या जमिनीमध्ये जास्त प्रोटेक्ट करायचं काम इथं ते
पित्तळ इथं करत असते तर तुम्ही पित्तळ तुमच्या त्या पाण्यामध्ये टाकू शकता. मित्रांनो दुसरी जी गोष्ट आहे, टोपलं भरून माती आणायची 5-6 किलो. माती कोणती आणायची मित्रांनो, तुमच्या बांधावर चालते, जिथं तुम्ही तणनाशक शिपेल नाही अशी तुम्ही माती आणू शकता. जेणेकरून जंगलात जायचं, वडाखालची माती तुम्हाला इतका फायदा देते ना, लय मोठा फायदा देते. त्या वडाखाली जर तुम्ही गेले तर त्या वडाचं काय करायचं, तुम्ही त्या मुळ्या बघू शकता, त्या मुळ्या असतात, त्याला त्या मुळ्या खाली खाली येतात ना, त्याचं ते कापायचं. ज्या मुळ्या असतात ना ते कापायच्या आणि त्या त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. इतके घ्यायच्या, जर सगळ्याच लागतात 100 ग्राम घ्यायच्या फक्त, जास्त नाही घ्यायच्या. तर तुम्ही ते इतकं सगळं त्याच्यामध्ये टाकून द्या. तुमचं जे इथं जीवामृत तयार होणार आहे ना, हे तुम्हाला सोन्यापेक्षा किमती आणि DAP युरिया हे खतापेक्षा पण जास्त तिथं फायदा देणारं तुम्हाला ते खत तिथं भेटणार आहे. तर मग मित्रांनो, ह्या सगळ्या उन्हाळ्यामध्ये लागवड करायच्या गोष्टी, ह्या त्या 3 स्लॅऱ्या मी तुम्हाला सांगितल्या, ह्या तुम्ही इथं तयार करून टाकू शकता. मी आता एकच सांगितली, पण आता त्या 3 कोणत्या आहेत अशाच करायच्या मित्रांनो. आलटून पलटून करत राहायचं तर तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळं जर झालं तर तुम्ही फक्त एक गोष्ट करायची मित्रांनो, शेण जे सांगितलं मी तुम्हाला ताजंच घ्यायचं, ताजं शेण घ्यायचं. आणि दुसरी जी स्लरी आहे ती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कारण की आपला व्हिडिओ जो आहे तो आता भरपूर इथं मोठा होऊन राहिलेला आहे. तर मग मित्रांनो आता चला करूया व्हिडिओ बंद. व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर जरूर करा. चला मित्रांनो, राम राम, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच एका